विनायक राऊत प्रकरणात सावंतवाडी कोलगाव येथील भोंदूबाबा फिरोज शेख याची 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आला। न्यायालयानं फिरोज शेख आणि सह आरोपी राम यल्लप्पा वडार या दोघांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आणखी 5 आरोपी असून त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला असतानाही अद्याप अटक करण्यात का आली नाही असा मुद्दा बचाव पक्षाने न्यायालयात उपस्थित केला। दरम्यान पोलिसांनी सिंधुदुर्गसह विविध ठिकाणी तपास करून महत्त्वाचे धागेदोरे मिळवल्याचे सांगण्यात आले असून पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। फिर्यादीने स्वतःच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षणाची मागणीही केली आहे। फिरोज शेख जो आहे बाबा, जो भोंदू बाबा, त्याला अटक केली होती, त्याला आज रोजीपर्यंत पोलीस कस्टडी होती। त्याला आज मेहरबान न्यायालयात पोलिसांनी हजर केलं। त्याच्यामध्ये 18 तारखेपर्यंत मेहरबान न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे। सर, एकंदरीत आज युक्तिवाद देखील झालेला आहे। 5 नंबरचे फिरोज शेख हे आरोपी आहेत। फिर्यादीच्या आरोपीच्या वकिलांनी असा दावा केलेला आहे की उर्वरित जे 4 वरचे नंबर आहेत त्यांना अटक का नाही होते, अंतरिम जामीन त्यांचा फेटाळलाय, मात्र पोलीस त्यांना का नाही ताब्यात घेतले? आरोपींच्या वकिलांनी फिरोज शहाचे जे वकील आहेत त्यांनी फिरोज शेख त्याचे जे वकील आहेत त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंट मध्ये ते गोष्ट मेन्शन केली की जे 1 ते 5 आरोपी आहे त्यांचा बेल रिजेक्ट झालाय आणि दुसरं म्हणजे बाकीच्या आरोपींना अटक का होत नाही। तो फक्त त्यांच्या आर्ग्युमेंटचा पार्ट होता। याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे नवीन काही रिकव्हरी आणि पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय, त्यासाठी ते सिंधुदुर्ग आणि इकडे जाऊन आले, त्याच्यामुळे त्यांना बाकी तपास करायला मिळाला नाही। सकाळीच आले ते, त्याच्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांना आता पुढचे 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। काही आर्थिक व्यवहार झालाय का त्यांच्यामध्ये? कारण आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झालेला नाही। आता ह्याच्यामध्ये जो फिर्यादी आहे जी, तिला या संदर्भात आर्थिक, कारण का त्याला जे आरोपी आहेत तेच लोक त्यांना त्या बाबाकडे घेऊन गेलेले, त्यामुळे त्या संदर्भात तिला काही गोष्टी माहित नाही। हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। आता जसं जसं पोलीस कस्टडी वाढते नवीन नवीन गोष्टी समोर येतील आणि ते तपासामध्ये पुढे जाऊन समोर येईल। दुसरा आरोपी जो आहे जो वडार, त्याचा नेमका काय रोल होता हे पोलिसांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे। आता हा जो दुसरा आरोपी आहे त्यालाही 18 तारखेपर्यंत काल हजर केलं होतं, त्याला 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्याचा रोल जो आहे, हे जे जादूटोणा अघोरी कृत्याचं जे मटेरियल आहे तो त्यांना जो आहे फिरोज शेख त्याला हा सप्लाय करायचा साहित्य, आणि त्याच्यानंतर हे अघोरी कृत्य केल्यानंतर त्याची विल्हेवाट म्हणजे नदीत सोडणं किंवा काय जे अघोरी हे आहेत त्यांच्या काय परंपरा आहेत त्याच्याप्रमाणे तो त्याची विल्हेवाट लावायचा। या स्वरूपाचा गुन्हा आहे, मात्र अजून देखील पोलिसांनी अटक केली नाही आहे, अंतरिम जामीन फेटाळलेला आहे। गंभीर गुन्ह्याचं स्वरूप त्याच्यामध्ये आता सध्या 2 आरोपी आणि पोलीस सध्या त्या तपासामध्ये आहेत। पोलीस कस्टडी असल्यामुळे त्या तपासामध्ये, या तपासाच्या अनुषंगाने जे बाकीचे आरोपी आहेत यांना एव्हिडन्स, त्यांच्या विरुद्ध एव्हिडन्स पक्का होणार आहे अजून जाऊन, जेणेकरून पुढे त्यांना अटक केल्यानंतर त्यांना लवकर बेल मिळू नये यासाठी ही सगळी पोलिसांची तयारी चालू आहे। नॉन बेलेबल असल्यामुळे कुठेतरी आता टांगती तलवार आहे। येस, नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत हे जे जादूटोणा जो प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मॅजिक ऍक्ट आहे, हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत। तर ह्याच्यामुळे खूप सिरियस आहेत आणि सोसायटी ऍट लार्ज त्याला इम्पॅक्ट होतं हे जे ह्याला, आणि त्यामुळे माननीय न्यायालयांचा पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे स्ट्रिक्ट आहे। केसचा अपडेट वारंवार वाढत चाललेला आहे आणि धागेदोरे समोर येत आहेत तपासामध्ये, काही कबुली देखील आरोपींनी दिलेली आहेत। त्यामुळे जी फिर्यादी जी आहे त्या संदर्भात मागणी करते संरक्षणाची, त्यामुळे तुम्ही परत पुन्हा मुख्यमंत्र्यांना कधी? येस, आता पोलीस संरक्षणाची ते मागणी करत आहेत, कारण का हे जे आहे हे मोठ्या स्वरूपाचं गुन्हा आहे। याच्यामध्ये बरेच जे इन्फ्लुएन्स आहेत, बाबा लोक पण खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्स लोकांवर आहे, त्यांचा पडगा आहे, त्याच्यामुळे त्यांच्यापासून पण धोका होऊ शकतो फिर्यादी आणि त्याच्या फॅमिलीला। त्यासाठी आम्ही पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहोत। हा जो बाबा आहे त्याच्याकडे आणखीन देखील काही राजकीय नेते येत होते का माहिती समोर आलेली, कुठेतरी या फिरोज शेख पोलिसांना तशी काय माहिती दिलेली या संदर्भात मी सांगू शकत नाही, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच सांगू शकतात। हिंदीमध्ये